संगमनेरमध्ये शांतता, बंधुभाव आणि विकास जपण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असा संदेश माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. लक्ष्मणबाबा ग्रामदेवतेचा आशीर्वाद घेऊन संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली. संगमनेर तालुका आणि शहराची विकासाची परंपरा कायम राखण्यासाठी तसेच बंधुभाव वाढवण्यासाठी संगमनेर सेवा समिती कटिबद्ध असेल असा विश्वास लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. लक्ष्मणबाबा ग्रामदेवताचे दर्शन घेऊन सेवा समिती उमेदवाराच्या प्रचाराला आज सुरुवात झाली. या प्रसंगी अमर कतारी, कविता कतारी, शैलेश कलंत्री यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. शांतता, संगमनेर शांतता, सुव्यवस्था आणि बंधुभावासाठी ओळखले जाते. मागील वर्षभरात निर्माण झालेली अस्वस्थता दूर करून विकासासोबत सांस्कृतिक ऐक्य वृद्धिंगत करणं आवश्यक आहे. सेवा समिती त्यासाठी काम करेल असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलंय. निवंडे पाईपलाईन, हायटेक बस स्थानक आणि विविध प्रकल्पाच्या माध्यमातून शहराचा विकास झाल्याचंही थोरात यांनी सांगितलंय. शांततेच्या वातावरणात काम केल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. संगमनेर नगर परिषदेकडून झालेल्या स्वच्छता आणि शहर सुंदर योजनेतील कामाचंही त्यांनी कौतुक केलंय. मागील वर्षातील अस्वस्थतेबद्दल चिंता व्यक्त करत त्यांनी परंपरा आणि संस्कृती जपण्याचं आवाहन केलंय. तरुणाच्या मोठ्या उपस्थितीने आणि उत्साहाने सेवा समितीचा प्रचार लक्षवेधी ठरला आहे. संगमनेरमध्ये शांतता आणि विकासाचा संदेश देत सेवा समितीचा प्रचार जोरात सुरू झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, संगमनेर.